जे कौरव आहेत, दुर्योधन आहे, दुशासन आहे, द्रौपदी मातेच्या अस्तित्वाला, द्रौपदी मातेच्या पदराला हात घालण्याचा प्रयत्न केला. महाराज 100च्या 100 कौरवांची माती झाली. आपल्या भारताचा इतिहास आहे. ज्याने ज्याने स्त्रीच्या अस्तित्वाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला, धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जीवनाची माती झाली. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. कौरवांनी द्रौपदी मातेच्या अस्तित्वाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला, माती झाली. रावणाने सीता मातेच्या अस्तित्वाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला, माती झाली. आणि अफजल खानाने तुळजापूरच्या आई भवानीला त्या ठिकाणी जात्यामध्ये भरडण्याचा प्रयत्न केला. नवे नवे भारताची जननी असणारी गोमाता, तिला त्या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिरामध्ये, राऊळामध्ये अफजल खानाने राऊळामध्ये गाय कापली आणि त्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये, गायच्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये अफजल खान नाचू लागला. बरं का माय? आणि त्यावेळेस जे दुःख झालं होतं ते एकट्या महाराष्ट्राला नाही, तर ते दुःख झालं होतं गोंधळ्यांना. आणि ती गोंधळी त्या ठिकाणी आई भवानीला, तुळजापूरच्या आई भवानीला जागा करू लागले. कसं जागा करतात? पडला प्रकाश दिवट्या मशालीचा भवानीचा. असं जागृत केलं. आणि तुळजापूरच्या आई भवानीने अशी ताकद आणि अशी शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. आणि प्रतापगडाच्या पायथ्याखाली अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. कशामुळं? स्त्रीच्या अस्तित्वाला फक्त धोका पोहोचवला होता. अफजल खानाची माती झाली. म्हणून आपल्या भारताचा आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्याने ज्याने स्त्रीच्या अस्तित्वाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यांची या